लग्नानंतर तिने पहिल्यांदा गाऊन घातला आणि त्यानंतर तिच्यासोबत घडले असे काही. अगं शीतल, अजून चहा झालाच नाही का? किती वेळ वाट पाहू मी? सोफ्यावर बसून टी व्ही पाहत असलेल्या सासूबाई त्यांच्या सुनेला शीतलला म्हणाल्या. आणतेच आहे आई, शीतल म्हणाली आणि चहाचा कप घेऊन येऊ लागली. ती स्वयंपाकघरातून बाहेर निघणार इतक्यातच तिची 3 वर्षाची मुलगी इशू बाहेर खेळून आली आणि पाणी प्यायचे म्हणून सरळ स्वयंपाकघरात शिरली. पण घाईघाईने चहाचा कप घेऊन बाहेर येत असणाऱ्या शीतलची आणि तिची टक्कर झाली आणि गरम गरम चहाचा कप शीतलच्या अंगावर पडला आणि शीतल वेदनेने जोरात किंचाळली. चहा खूप गरम असल्याने शीतलला बरंच भाजलं. तिचा आवाज ऐकून तिच्या सासूबाई तिच्याजवळ आल्या. इशूसुद्धा खूप घाबरली होती. सासूबाईंनी आधी तिला शांत केले आणि मग त्यांच्या मुलाला म्हणजे सुधीरला फोन केला. सुदैवाने तो ऑफिसमधून घरी जायला निघाला होता आणि घराजवळच होता. तो घरी आला आणि शीतलला घेऊन जवळच्याच एका दवाखान्यात गेला. सुदैवाने जास्त भाजलेलं नव्हतं, तरी पण 2-4 दिवस तरी थोडी काळजी घ्यावीच लागणार होती. शीतल आणि सुधीर दोघेही घरी आले आणि त्या दिवशी शीतल औषध घेऊन लवकर झोपली. त्या दिवशीचा स्वयंपाक सासूबाईंनीच केला. पण दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी सकाळीच उठून शीतलला आवाज दिला. रोजची उठण्याची वेळ झाली तरीही शीतल उठलेली नव्हती. आज तिला अजिबात बरं वाटत नव्हतं. शिवाय भाजल्या ठिकाणी अजूनही वेदना होत होत्या आणि रात्री झोपताना सहज वाटावं म्हणून तिने गाऊन घातलेला होता. लग्न होऊन सासरी येताना तिने 2 गाऊन सोबत आणलेले होते. हा त्यातीलच एक होता. आजपर्यंत तिने घरात सगळ्यांसमोर कधीच घातला नव्हता. फक्त कधीतरी रूममध्ये आल्यावर घालायची. पण आज परिस्थिती जरा वेगळीच होती. तिला भाजलेले होते आणि तिथे अजूनही वेदना होत होती. त्यामुळे आज साडी नेसून वावरणे तिला जमणार नव्हते. म्हणून मग सासूबाईचा आवाज ऐकून ती कशीबशी उठून बाहेर आली आणि तिला गाऊनमध्ये बाहेर आलेलं पाहून सासूबाईंच्या रागाचा पारा एकदमच चढला. त्या शीतलला म्हणाल्या, हे काय घातलं आहे तू? तुला माहिती आहे ना असे कपडे घातलेले मला चालत नाही. तुझे सासरे पाहतील तर काय म्हणतील? पण आई, मला भाजलंय आणि त्रास पण होतोय. अशात साडीत वावरणे मला जमणार नाही म्हणून शीतल सासूबाईंना म्हणाली. थोडासा चहा काय पडला तर अशी वागत आहेस. जणू काही खूपच लागले तुला. मला माहिती आहे हे सगळे तुझे बहाणे आहेत काम करायला लागू नयेत म्हणून, सासूबाई म्हणाल्या. पण आई, मी असे का करेन? मी आजवर कधी घरातील कामांचा कंटाळा केलाय का? मला खरंच बरं वाटत नाही आहे, शीतल समजावणीच्या सुरात म्हणाली. मला काही शिकवू नकोस. आणखी काय काय दिवस दाखवणार आहे देव जाणे. आज घरात गाऊन घालते, उद्या ड्रेस घालायला लागणार आणि नंतर जीन्स आणि काय काय. आधी जा आणि साडी नेसून ये, मगच घरातील कामे कर, सासूबाई म्हणाल्या. सासूबाईचे बोलणे ऐकून शीतलला खूप वाईट वाटले. आजवर कधीच शीतल आपल्या सासूबाईच्या विरोधात गेली नव्हती. सासूबाईंना आवडत नाहीत म्हणून तिने लग्नानंतर घरी पंजाबी ड्रेससुद्धा घातला नव्हता. सासूबाईचं मन तिने पदोपदी राखलं होतं. पण जेव्हा सासूबाईंनी तिला समजून घेण्याची गरज होती तेव्हा सासूबाईंनी तिला असे बोलून दाखवले होते. आजवर ती कधीच सासूबाईंना उलट बोलली नाही. पण आज तिने सासूबाईंना उलट प्रश्न केलाच. ती सासूबाईंना म्हणाली, आई, जर तुम्हाला साडीशिवाय इतर काही आवडत नाही तर सोनलताईंना का नेहमी फॅशनेबल कपडे घेऊन देता तुम्ही, तेही स्वतःहून? तिचा प्रश्न ऐकून सासूबाईंना राग आला. कारण आज पहिल्यांदाच तिने त्यांना उकात प्रश्न केला होता. सासूबाई जरा रागातच म्हणाल्या, तू तिची आणि स्वतःची तुलना कशी करू शकतेस? ती मुलगी आहे या घरची. हे घर तिचेच आहे. ती तिला आवडेल ते परिधान करू शकते. पण तू सून आहेस, तुला मर्यादा आहेत आणि तुझं मर्यादा सोडून वागणं आणि बोलणं दोन्हीही शोभत नाही, सासूबाई म्हणाल्या. पण सोनलताईचं सुद्धा लग्न झालेलं आहे ना आणि तुम्ही त्यांना आवर्जून साडीऐवजी ड्रेस घेऊन देता दरवेळी. मग त्यासुद्धा त्या घरच्या सून आहेत. मग त्यांना का नाही सांगत तुम्ही मर्यादा पाळायला? सुनेला वेगळा न्याय आणि मुलीला वेगळा न्याय असे का? शीतल म्हणाली. शीतल, तू जरा जास्तच बोलत आहेस असे तुला वाटत नाही का? सासूबाई तावातावाने बोलल्या. मी आजवर कधीही तुम्हाला आवडणार नाही असे वागले नाही. घरच्या बाबतीत असलेली माझी सगळी कर्तव्ये मी अगदी आनंदाने पूर्ण केली. कधीही कसलीही तक्रार केली नाही. मला यांनी अनेकदा म्हटले की घरी ड्रेस वापरत जा, बाहेर फिरायला जाताना तुला आवडेल ते घालत जा. पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून मी कधीच साडीशिवाय इतर कपड्यात वावरले नाही. पण आज जेव्हा मला बरं नाही आहे तेव्हा माझी मनस्थिती समजून घेण्याऐवजी तुम्ही मला कपड्यांवरून एकवत आहात.
खरे म्हणतात लोक, सुनेने कितीही केलं तरी ती कधीच मुलगीची जागा घेऊ शकत नाही. माझ्या जागी तुमची मुलगी असती तरीसुद्धा तुम्ही अशाच म्हणाल्या असत्या का? शीतल आज मनापासून बोलत होती. शीतलचे बोलणे ऐकून एरवी कधीही तोंडाचा पट्टा शांत न होणाऱ्या तिच्या सासूबाईसुद्धा क्षणभर गप्प बसल्या आणि विचार करू लागल्या. इतक्यात मगापासून या दोघींचा संवाद ऐकणारा शीतल बरोबर बोलत आहे आई, की अनेकदा तिला म्हणालो की तुझ्या आवडीचे कपडे घालत जा, आई काय म्हणेल याची काळजी नको करू. पण शीतलने नेहमीच तुझ्या आवडीनिवडीचा मान ठेवला. तिने या घराला पूर्णपणे आपलेसे केले. पण तू मात्र तिला दुसऱ्यांच्या घरातून आलेली लेक याच दृष्टिकोनाने पाहिलेस. लग्न झाल्यावर मुलींनी का पूर्णपणे स्वतःला बदलायचे? जसे लग्नानंतर मुलांना आपले राहणीमान बदलावे लागत नाही, तसे मुलींच्या बाबतीत का नाही? निदान त्यांना आपल्या मनाप्रमाणे राहण्याची मुभा असायला नको का? मुलींच्या बाबतीत आई नेहमी हळवी होते, पण तीच जेव्हा सुनेची गोष्ट असते तेव्हा मात्र मानमर्यादा यांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे असते. मुलांच्या बाबतीत आधुनिक बदल स्वीकार करणारी आई सून घरात येताच एकदम पारंपरिक सासू बनते, असे का? शीतलच्या बोलण्याने आधीच विचारात पडलेल्या सासूबाईंना सुधीरच्या बोलण्याने स्वतःची चूक लक्षात आली. त्यांच्या मुलीच्या लग्नानंतर त्यांनी स्वतःला तिला सांगितले होते की लग्नाआधी जशी राहायची तशीच राहत जा. उलट त्या स्वतःचं आवर्जून तिला साडीऐवजी ड्रेस घेऊन द्यायच्या. पण शीतल सून बनून येताच तिच्या बाबतीत त्यांनी कडक निर्बंध घातले. शीतलने सुद्धा कधी विरोध केला नाही. तिच्या जागी एखादी दुसरी असती तर तिने कधीच ऐकून घेतले नसते. पण शीतल मुळातच स्वभावाने खूप शांत होती, कधीच त्यांच्या विरोधात वागली नव्हती. आणि नकळत का होईना तिच्या या चांगल्या स्वभावाचा त्यांनी फायदाच घेतला होता. पण आज जेव्हा त्यांना स्वतःची चूक कळली तेव्हा मात्र त्यांनी स्वतःची चूक कबूल करायला वेळ लावला नाही. त्या शीतलला म्हणाल्या, मला खरंच माफ कर शीतल, सूनसुद्धा कुणाची तरी लेकच असते हे विसरले होते मी. खरं सांगायचं म्हणजे तुझ्या जागी सोनल असती तर मी तिला 2-3 दिवस आराम करायला सांगितला असता. पण तुझ्या बाबतीत मी फारच अविचाराने वागत आले आहे. आज जर तू मला याची जाणीव करून दिली नसतीस तर कदाचित मला हे कळलेच नसते. पण अजूनही फार उशीर झालेला नाही. मी माझी चूक सुधारणार आहे. तू आजपासून तुला हवी तशी घरात वावरत जा, तुला आवडतील तसे कपडे वापरत जा. ही तुझी खाष्ट सासू यापुढे स्वतःमध्ये बदल घडवून आणणार आहे. आणि आता खोलीत जाऊन आराम कर. आजचा स्वयंपाक मी करणार आहे, सासूबाई म्हणाल्या. हे काय बोलताय आई? माझं बोलणं मनावर नका घेऊ प्लीज. मी कशी काय तुम्हाला उलट बोलले हे माझ्यासुद्धा लक्षात येत नाही. माझं खरंच चुकलं, शीतल जरा घाबरूनच म्हणाली. तुझं काहीच चुकलं नाही बाळा, उलट तू आज माझे डोळे उघडलेस. आणि आता जास्त विचार नको करू, रूममध्ये जा आणि आराम कर. मी चहा घेऊन येते तुझ्यासाठी. आणि आता नीट पकडशील चहा, नाहीतर पुन्हा सांडवशील, सासूबाई म्हणाल्या. आणि सगळेच हसले आणि त्या हास्यात मागच्या सगळ्या चुका विसरून गेल्या. आता या सासू सुनेच्या नात्याची नव्याने सुरुवात होत होते. आणि हे पाहून सुधीर मनातल्या मनात खूप खुश झाला होता. त्यानंतर शीतल जेव्हा पूर्णपणे बरी झाली तेव्हा तिच्या सासूबाईंनी स्वतः तिच्यासोबत जाऊन तिला ड्रेस घेऊन दिले. फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.